शास्त्रात पण असं म्हटलेलं आहे की आपण फक्त स्वतःलाच बदलवू शकतो, आपण जगाला किंवा दुसऱ्याला बदलवू शकत नाही। तर नमस्कार मंडळी, मी आहे वैशाली आणि सकाळी ब्रह्मवेळेत माझी सुरुवात सकाळी 4:15 ला झाली। फ्रेश झाले, मॉर्निंग वॉक केलं, गरम पाणी केलं आणि आपला अभ्यास करायला येऊन बसले। तर मी आत्ता अभ्यास करते आहे आणि मला कमेंटमध्ये विचारलेलं आहे की ताई आमच्या घरात भरपूर संघर्ष होत आहे। कुठलाही संघर्ष असो, तो मिस्टरांसोबत असो किंवा मग जॉईंट फॅमिली असेल तर सासू सासऱ्यांसोबत असो, कुठेही संघर्ष तर येणारच आहे। तर या संघर्षाला घाबरून आपण स्वतःचं मन का दुःखी करून घेतो, का हर्ट होतो आहे, आपल्याला हे समजायला पाहिजे की आपण दिवस वाया घालवत आहे। संघर्ष दररोज येणार, संघर्ष प्रत्येक वेळेला येणार, संघर्ष हे क्षणाक्षणाला येणार, पण आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला आपला दिवस वाया घालवायचा आहे की तो आपल्याला एक असा पॉझिटिव्ह थिंकिंग करून किंवा एक चांगला विचार करून घडवायचा आहे। आणि बघा इथे मी करंट अफेअर बघून घेतलं आजचे, त्यानंतर बघा मी PYQ बघून घेत आहे आणि PYQ माझे मी स्वतः नोट्स बनवत असते, जे की आपल्या मोटिवेशन विथ वैशाली व्हॉट्सअप चॅनल तुमच्यावर शेअर पण करते। तर बघा हे 2017चे PYQ आहे आणि हे आपल्याला ठरवायचं आहे की जे आपल्यासोबत झालेलं आहे भूतकाळात असो त्याचा विचार करून आपला भविष्यकाळ आणि वर्तमान काळ पण खराब करायचा आहे की ते विसरून पुन्हा नवीन सुरुवात करायची आहे, पुन्हा रिस्टार्ट करायचं आहे। खरोखर आपल्या हातात आहे, म्हणून आपण स्वतः आपल्याला ठरवायचं आहे, स्वतः डिसिजन घ्यायचा आहे, त्याच संघर्षात राहायचं आहे, त्याच अडचणीत राहायचं आहे, तेच रडत बसायचं आहे की नवीन काहीतरी रिस्टार्ट करायचं आहे। कारण संघर्ष येतच राहणार, रडणं राहणारच आणि आपण त्याला कोणीही बदलू शकत नाही, आपण फक्त स्वतःलाच बदलवू शकतो आणि हेच आपल्या हातात आहे। जेव्हा आपण स्वतः बदलू, आपला दृष्टिकोन बदलू, तेव्हाच जग बदलेल, तेव्हाच दुसरे बदलतील। मैत्रिणींनो, आपण जर संघर्ष करणार, आपला वेळ जर वाया घालवला ना तर फक्त आपला वेळ वाया जाणार आहे। आपण दोन गोष्टी करू, त्यानंतर आपल्याला 2-3 तास मग आपण त्या हर्टमध्ये जगू, त्यानंतर आपल्या अभ्यासात मन लागणार नाही, आपल्याला कामात मन लागणार नाही, आपल्या डोक्यात तेच ते विचार फिरत राहतात की माझ्यासोबतच का, मी तर एवढी मेहनत करते, माझ्यासोबत असं का होतंय, आणि त्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो, आपल्या डोक्यात निगेटिव्ह थॉट येतात आणि मग आपल्याला बेटर फील होत नाही। त्यामुळे म्हणून तुम्हाला सांगते, जेवढा संघर्ष टाळता येईल ना तेवढा टाळा आणि त्यामुळे आपला भरपूर फायदा होतो। आणि बघा आपण असं बोलतो, एकमेकांसोबत बोलतो आणि त्यामुळे 2 गोष्टी होतात, प्रकरण वाढत जाते, आर्ग्युमेंट वाढतो, त्यामुळे आपले 2 ते 3 घंटे सहज वाया जातात आणि ही वेळ गेली तर पुन्हा वेळ नसते। त्यानंतर समोरचा व्यक्ती त्याच्या कामात गुंतून जातो, पण आपण आपला वेळ वाया घालवतो। आपण 2 ते 3 घंटे ना कामात लक्ष ठेवू शकत, ना अभ्यासात लक्ष देऊ शकत, आपल्या डोक्यात तेच ते विचार फिरतात, माझ्यासोबतच का होते, मी सगळी घरची कामं करते तरी मला असं वागणं मिळतं, आणि आपण त्याच जगात जगतो आणि आपले वेळ वाया घालवतो। म्हणून तुम्हाला म्हणते मी, जेवढा संघर्ष टाळता येईल तेवढा टाळा, आपले स्मॉल हॅपीनेस जपा, आपल्या हॉबीज जोपासा। काही होत नाही या कारणाने ऐकायचं, त्या कारणाने सोडून द्यायचं, संघर्ष टाळता येईल। बघा मैत्रिणींनो, आपण ना दुसऱ्यांचा विचार करू इतकं स्वतःला बदलवून टाकतो ना की आपण त्यांच्यासाठी जरी 100 दिवस जरी आपण चांगलं वागलो आणि 1 दिवस जर खराब वागलो तर लोक आपल्याला त्या एका दिवसासाठीच म्हणतील ही खराबच आहे। म्हणून मला सांगा, त्यांचा विचार करायचाच का, त्यांच्यासोबत संघर्ष करण्यात वेळ का वाया घालवायचा, कारण कितीही चांगलं वागलो तरी एका दिवसामुळे जर म्हणतातच, त्यामुळे का आपला दिवस वाया घालवायचा, का त्यांचा विचार करायचा, स्वतःचा विचार करा, स्वतःला बदला, कारण स्वतःचे वीक पॉईंट शोधायचे आहे, स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं आहे, स्वतःची स्ट्रेंथ वाढवायची आहे आणि यामुळेच आपण स्वतःला घडवू शकू, विकसित करू शकू, स्वतःला जपू, स्वतःच्या स्मॉल हॅपीनेस जोपासू आणि यामुळे आपल्या जीवनात फरक भरपूर पडणार आहे। ज्याप्रमाणे आपण झाडांना पाणी देऊन, खत पाणी देऊन बहरतो, तसंच आपल्याला स्वतः बहरायचं आहे, तेव्हाच काहीतरी होऊ शकेल। बघा आपल्याला आपल्या अभ्यासात सातत्य आणावं लागेल, जेवढं सातत्य आणू, आपल्या बुद्धिरूपी जी आपली कुऱ्हाड आहे त्याला धार लावणं, तेव्हाच आपण काहीतरी करू शकू। बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, एक लाकूडतोड्या असतो, तो एका कंपनीमध्ये काम करत असतो, तो 5 वर्ष झाला त्या कंपनीत काम करतो, पण त्याला एकदाही पगारवाढ मिळाली नाही। पण त्याच्यानंतर एक दुसरा लाकूडतोड्या रमेश नावाचा तो येतो आणि त्याला 1 वर्षाच्या आतच पगारवाढ मिळते। हे पाहून ना सुरेशला फार वाईट वाटलं, त्यांनी त्याच्या मालकाकडे विचारलं, असं का, मी 5 वर्षापासून आहे तरी मला का पगारवाढ मिळाली नाही। तेव्हा मालक म्हणाला, तू जी 5 वर्षापूर्वी जितकी झाडं तोडली होतीस ना तेवढी आजही तोडतोस, आम्हाला काम करणारी माणसं हवी, तुझी उत्पादन क्षमता वाढली तर आम्ही तुझा आनंदाने पगार वाढवू। तर जॉनने खूप प्रयत्न केला पण अधिक झाडं त्याला तोडताच येईनात, तो निराश झाला, तो पुन्हा मालकाला भेटला। तेव्हा त्याच्या मालकाने म्हटलं, तू जाऊन रमेशला भेट आणि त्याची स्ट्रॅटेजी विचार। तेव्हा तो तिथे गेला आणि त्यांनी विचारले की तू असं काय करतोस की तुला एवढे कशी काय तुझे झाडं तोडू शकतोस तू। तेव्हा त्यांनी
उत्तर दिलं की मी एक झाड तोडलं की 2-3 मिनिटे माझ्या कुऱ्हाडीला धार लावतो. तू तुझ्या कुऱ्हाडीला शेवटची कधी धार लावली होतीस? तेव्हा तोडे उघडले त्याचे. म्हणून मी तुम्हाला सदैव सांगते, नेहमी सांगते की आपल्या बुद्धिरूपी कुऱ्हाडीला नेहमी धार लावा. आपल्याला पोषक करण्याची जशी आवश्यकता असते तशी आपल्या मनाला, आपल्या डोक्याला पॉझिटिव्ह विचारांची फार आवश्यकता असते. त्यामुळे आपण काहीही साध्य करू शकत नाही. मला एक कमेंट दिसली की ताई मी खूप मेहनत करत आहे, खूप प्रयत्न करत आहे, तरी मला यशच मिळत नाही आहे. कसं यश मिळणार? जर आपण फक्त निगेटिव्ह विचार करणार आहोत तर आपल्याला यश कसं मिळणार? आपण आपल्या ज्या पॉझिटिव्ह विचाराला खतपाणी कधी घातलं होतं आठवा. आपण आपल्या बुद्धिरूपी कुऱ्हाडीला कधी धार लावली होती? आपण आपल्या मनाला सुदृढ ठेवण्यासाठी काय करतो? आपण एखाद्या कुशल खेळाडूप्रमाणे असा नियमित सराव करतो का अभ्यासाचा? त्याची रिव्हिजन करतो का? हे सगळं आठवा आणि त्यातून मग आपल्या चुका शोधा, आपली स्ट्रेंथ ओळखा. आणि एवढं जेवढं करून अभ्यास करण्यापेक्षा याला स्मार्ट स्टडी म्हणतात. सगळ्या गोष्टीची स्वतः जाणीव व्हायला पाहिजे. आपल्याला कामात स्वतः सुधारणा करावी लागेल. आपल्याला आपलं जग अधिक सुंदर वाटू लागेल जर आपण आपल्या स्वतःचे सेल्फ भावना किंवा मग सेल्फ इमोशन किंवा सेल्फ व्हॅल्यू जगू. पी फॉर पण लिहा लागते का? हा, करेक्ट नंबर. म्हणजे अगोदर कलर्स करून घे, त्यानंतर मग. आता बघा मुलाचा अभ्यास झालेला आहे. दुपारचे 3 वाजलेला आहे. आता तो थोडा खेळतोय त्याच्या खेळण्याबरोबर. आता मी माझा थोडा MA अभ्यास करून घेत आहे आणि मी MA माझं 2nd इयर आहे. ते इंग्लिशमध्ये सुरू आहे. मी इग्नूमध्ये MA करत आहे. त्यामुळे मी दिवसातून अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास माझा अभ्यासाला देते. आता आलेली आहे भाजीचं आणायला. बघा मैत्रिणींनो, आपण जसं एखादं भाजीचं निवडून घेताना काय चांगलं काय वाईट, हे खराब होईल का, हे माझ्या घरी 8 दिवस राहील का, तसंच अभ्यास करताना करायचं. काय चांगले विचार आहेत माझ्यासाठी, कुठला टॉपिक माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कुठल्या टॉपिकचं मी विश्लेषण करून माझ्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे, कुठले नोट शॉर्ट स्वरूपात लिहायचं आहे, हे सगळं आपल्याला निवड करून आपला स्मार्ट स्टडी ठरवावा लागेल. कारण आपण एक गृहिणी आहे. आपण कुठलीही गोष्ट अशी व्यवस्थित त्याचं माप तोल, कुठलं चांगलं आहे कुठलं वाईट आहे, माझ्या घरासाठी कुठलं बेटर आहे, हे सगळं आपण कसं व्यवस्थित बघतो आणि करतो ना. मग आपल्याला एवढी देवानी अक्कल दिली आहे. आपल्याजवळ सगळा मेंदू आहे. आपल्या कामाचा जो व्यापकपणा आहे, त्याचं कुशलतेनं काम करण्याची एक स्किल आहे. तर मग तो स्किल आपण अभ्यासात का वापरू शकत नाही? कारण आपण त्याचा कधी विचारच केला नाही. कारण तो स्किल वापरण्याची आपल्याला वाटते ही मला सवयच नाही अभ्यासाची, ही तर फक्त टॉपर्सची सवय आहे, जे की बिना लग्नाचे आहेत. पण असं काहीही नसतं. सगळ्यांना एकसारखा मेंदू असतो. सगळ्यांना देवाने सारखेच प्रकृतीने नियम दिलेले आहेत. फक्त आपण त्याचा वापर कसा करतो, आपण त्याचा उपयोग कसा करून आणतो जीवनात आपल्या, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण स्वतःला ओळखावं लागेल, स्वतःची स्ट्रेंथ ओळखावी लागेल आणि त्यामुळेच आपण आपल्या उपयोगासाठी त्याचा वापर करू शकू. आता मी बाजार घेऊन आलेले आहे. ते सगळं ठेवून दिलं आणि थोडं संध्याकाळची माझी झाडझूड करून घेते. कारण आपल्या घरी लक्ष्मी येत असते. त्यामुळे संध्याकाळी झाडझूड, आपलं घर आवरावं लागतं, छान वाटतं. आणि हा बघा आजूबाजूचा केरकचरा थोडा जाळून टाकते. आणि हे जळल्यानंतर याचं जे जळल्यानंतर खत तयार होतं ते कांद्याच्या आणि लसणाच्या जे रोप असतं त्याला फार चांगलं असतं. बघा आता 6:15 झालेले आहेत. लाईट लावून घेतले कारण लक्ष्मी येते आपल्या घरात, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि खूप छान फील वाटतं. असं मस्त सगळ्या घरात छान असा उजेड, दिवे, मस्त वाटतं. तर असंच आपल्या स्वतःला स्मॉल हॅपीनेस द्यायचे, स्वतःला ओळखायचं, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा. त्यामुळे आपण खरंच आपल्यात भरपूर बदल करू शकतो. तर बघा आता बाजार काढून ठेवत आहे आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली आहे. आता भरभर आवरून घेणार, स्वयंपाक करून घेणार. त्यानंतर मग मी माझ्या अभ्यासाला बसणार. मग भांडे वगैरे आवरणार, दूध गरम करून ठेवणार, आम्ही सगळे जेवणार. आणि त्यानंतर मग माझं जे दिवसभर मग मी जे बघते, म्हणजे भांडे घासताना म्हणा किंवा मग फरशी पुसताना किंवा मला जिथे भाजी निवडताना म्हणा, जे मी नोट्स बघते किंवा मग व्हिडिओज बघते त्याचे स्क्रीनशॉट मग लिहून घेते. जर थोडा वेळ राहिला माझ्याजवळ तर त्यानंतर आम्ही जेवण करतो. आणि आता सगळी कामं आवरलेली आहे. रात्रीच्या अभ्यासाला बसली 9:30 वाजलेले आहेत. तर बघा मैत्रिणींनो, असा माझा आजचा फुल डे मी तुमच्यासोबत रुटीन शेअर केलेला आहे. सकाळी 4:15ला उठले तर आता बघा रात्री 9:30 वाजलेला आहे. आणि आता मी भूगोलाचा अभ्यास करते मॅपवरून. आणि मला भरपूर कमेंट विचारण्यात येतात की ताई तू हे मॅप कुठून घेतले? तर आम्ही जेव्हा नागपूरला होतो तेव्हा आम्ही महालवरून घेतलेले आहे मॅप. आणि या मॅपमुळे मला भरपूर खूप शिकता आलेले आहे. खूप छान मॅप आहे इथे. त्यामुळे आपला स्टडी करायला आपल्याला खूप सोपं जातं. आणि मॅपिंग स्टडी केली की आपल्याला MPSC असो, टेट असो, KVS कुठे पण भरपूर लक्षात राहतं आणि विसरत पण नाही आपण.
कॉमन आणि भरकन पेपरमध्ये आठवतो. तर असा माझा मॅपचा भारतीय प्राकृतिक रचना सुरू आहे. बघा असं आपण जेव्हा मॅपहून अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायला पण सोपं जातं की उत्तरेकडे कुठला पर्वतीय प्रदेश आहे, गंगेचे मैदानी प्रदेश कुठे आहे, भारतीय द्वीपकल्प, ज्वालामुखी निर्मित अंदमान निकोबार बेटे, राकस सरोवर, किनारी कुठले कुठले आहेत, अरवली पर्वताच्या पश्चिमेस थर हे वाळवंट आहे. असं सगळं छान मस्त आपल्या नोटबुकमध्ये मस्त आपण शॉर्ट नोट बनवून घ्यायचे. आणि थांबा मी तुम्हाला दाखवते 1 मिनटं. आणि बघा असे मस्त आपल्याला जसं समजतं तसं करायचं. आणि मागील व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नोट्स कसे तयार करायचे, त्याने आपल्याला भरपूर फायदा होतो रिव्हिजनसाठी. आणि रिव्हिजन केल्यामुळे आपण परफेक्ट बनतो. तर बघा दख्खनचे पठार, चिल्का सरोवर, अमरकंटक पठार, नद्या कुठे आहेत, कुठले कुठले घाट आहे, हे सगळं छान आपल्याला मस्त लक्षात ठेवता येतं. आता बघा 10:15 झालेले आहेत. आता RRBची थोडी स्टडी करून घेणार, कारण मी RRBचा फॉर्म भरलेला आहे रेल्वे टीचरसाठी. जागा फार कमी आहेत पण प्रयत्न करणं आपलं काम आहे. आणि असा स्टडी करता करता 11 वाजलेले आहेत. आत्ता सगळं ठेवून देणार कारण आत्ता छान अभ्यास झालेला आहे. तर बघा असा मी माझा फुल डे हॉनेस्ट स्टडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कसा वाटला तुमच्यापासून मला फुल न फुलाची पाकळी ऊर्जा मिळते. आवडत असेल माझे व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून गरजूताईपर्यंत नक्की व्हिडिओ पोहोचतील. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, बाय.